मंचावरील सर्व अतिथीगण आणि उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयातून नवीन मतदार म्हणून आपण सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर रजिस्ट्रेशन केलं आणि आता तुम्ही मतदान करणार आहात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। मतदानाचा अधिकार हा आपला फंडामेंटल राईट आहे। मत कोणाला द्यायचं हाही आपला अधिकार आहे आणि आपली जी लोकशाही आहे ही वर्ल्डमधली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे आणि या डेमोक्रेसीमध्ये आपण सगळेजण योग्य विचार करून योग्य पार्टी आणि योग्य व्यक्तीला मत देऊन एक प्रकारे लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन करतो, क्वालिटेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन। आणि तुम्ही आता या मतदानामुळे भविष्याचे नाही तर आजचे नागरिक या देशाचं भविष्य घडवणारे होणार आहात। मला खूप आनंद आहे, मला कल्पना नव्हती की ही सगळी तरुण मंडळी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन एवढ्या चांगल्या प्रकारे चालवतात, कारण एज्युकेशनवर होणारा एक्सपेंडिचर हा भविष्यातल्या पिढीकरता तिला निर्माण करण्याकरता होणारी इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्हाला जेवढं चांगलं एज्युकेशन मिळणार आहे तेवढं तुमचं उज्ज्वल भविष्य आहे। मी नेहमी एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ इज द फ्युचर। जगातलं जेवढं काही तत्त्वज्ञान असेल, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रियल, IT सगळ्या क्षेत्रातलं, त्याच्याबद्दलची जी कॅपेबिलिटी आहे ती जर आपल्या यंग जनरेशनने आत्मसात केली आणि ती करत आहे तर आपण नक्कीच विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही, एवढी क्षमता तुमच्यात आहे। वी आर द फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड अँड द ड्रीम ऑफ प्राईम मिनिस्टर टू मेक इंडियन इकॉनॉमी थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड। आणि म्हणून हे सगळं जे आहे हे नॉलेजच्या भरोशावर होणार आहे। जगामध्ये सगळ्यात जास्त यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅनपॉवर जर कोणत्या देशामध्ये असेल तर त्या देशाचं नाव भारत आहे आणि आपण सगळेजण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला, नॉलेजला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे आणि तुम्हाला खूप चांगली शाळा आहे, मैदान आहे। एका कवीने म्हटलं होतं की आपल्या देशात अशी स्थिती होती आणि त्या जुन्या काळी वर्णन केलं होतं की शाळेची बिल्डिंग असेल तर विद्यार्थी नाही, विद्यार्थी असतील तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर शिक्षक नाही आणि तिन्ही असेल तर शिक्षण नाही। पण तुमच्याकडे चारही गोष्टी आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून तुम्ही या ठिकाणी चांगलं शिक्षण घेतात। बाजूला मिहान आहे, जेव्हा मिहान आम्ही सुरू केलं तेव्हा एकच स्वप्न होतं की नागपुरातल्या, विदर्भातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। म्हणजे आपल्याला अशी इकॉनॉमी डेव्हलप करायची आहे ती रोजगार निर्माण करणारी पाहिजे आणि रोजगार निर्माण करणारी इकॉनॉमी जर आपल्याला निर्माण करायची असेल तर ITच्या सेक्टरमध्ये आता जगातल्या 5 मोठ्या भारतीय कंपन्यांपैकी 4 आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आतापर्यंत 68,000 तरुण मुलामुलींना रोजगार मिळालेला आहे आणि 1 वर्षाच्या आत हा आकडा 1 लाख क्रॉस केल्याशिवाय राहणार नाही, एवढी रिक्वायरमेंट आहे। त्यामुळे व्यवसायभिमुख शिक्षण आणि व्यवसायभिमुख तांत्रिक शिक्षण ही आपली गरज आहे आणि तुम्ही सगळेजण जर इथून शिकले आणि तुम्हाला मिहानमध्येच जर एम्प्लॉयमेंट मिळालं तर फारच चांगलं होईल। मिहानच्या आजूबाजूला आता एक स्मार्ट सिटी पण करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे
मला खूप आनंद आहे तुमच्या सगळ्यांशी आज भेटण्याची संधी मिळाली. मला उशीर झाला, मला माहिती नाही तुमचं जेवण झालं की नाही झालं, पण मी झालं. मग तुम्ही नक्कीच माझ्या भाषणाची खूप उत्सुकतेने वाट बघत आहात, कारण माझं भाषण संपल्यावर तुम्हाला जेवण मिळणार आहे. मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जसं तुमचं मत रजिस्टर केलेलं आहे, अजून 27 तारखेपर्यंत तुमच्या मित्रमंडळींना जरूर भेटा आणि त्यांनी रजिस्टर नाही केलेलं असेल तर त्यांचं वोट रजिस्टर करून घ्या. मतदानाची यादी आहे ती आपण डाउनलोड केली आहे, त्याचं ॲप आहे. त्या यादीवर तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. आणि 27 तारखेपर्यंत ज्या लोकांची नावं नसतील किंवा ज्यांनी आपले फॉर्म भरले नसतील त्यांना जरूर भरण्याची विनंती करा. आणि मला विश्वास आहे की दरवेळेला आपलं पर्सेंटेज व्होटिंग कमी होतं. मागच्या वेळी 54% होतं. आम्ही यावेळी ठरवलं की 75% व्होटिंग झालं पाहिजे, 75%. तर तुम्ही सगळ्यांना मतदान करायला सांगा. मी नेहमी लोकांना भेटतो तेव्हा नेहमी सांगतो की जो मला मत देईल त्याचंही मी काम करीन आणि जो करणार नाही त्याचंही काम करीन. आणि मी जातीवाद पाळत नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टी याच्या आधारावर कोणालाच डिस्क्रिमिनेट करत नाही. त्यामुळे मी नेहमी मला पटेल ते काम करतो, नाही पटेल ते नाही करत. योग्य काम सगळ्यांचं झालं पाहिजे आणि चुकीचं काम जवळच्याचंही नाही झालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळेजण या निवडणुकीत मतदानाचा आनंद घ्या. हा एक प्रकारचा लोकशाहीचा उत्सव आहे. आणि वी आर जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आपण आहोत. आणि डेमोक्रेसी जर यशस्वी व्हायचे ते 4 पिलर आहेत: लेजिस्लेटिव्ह विंग, एक्झिक्युटिव्ह विंग, मीडिया आणि ज्युडिशरी. या 4 स्तंभावर आपली भारतीय लोकशाही उभी आहे. आणि सुसंस्कृत आणि सुशिक्षित, सुज्ञ, आपले सोशल, इकॉनॉमिकल, एज्युकेशनल इश्यू समजणारा, सेन्सिटिव्ह आणि जागरूक मतदार ही आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. तुमचं सगळं एक मत देशाच्या भविष्याची दिशा निश्चित करणारं मत आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला आनंद होणार आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमचा व्होटिंग राईटचा उपयोग करता आहात. मला खूप आनंद आहे की लोकशाहीच्या उत्सवामध्ये पहिल्यांदा तुम्ही सहभागी होता. अशा सर्व माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. बेस्ट लक. थँक यू व्हेरी मच. नमस्कार. Thank you very much, sir. Our students will definitely follow the words of wisdom that